भारतीय जनता पार्टीचा नॉर्मली पण एक क्रम आहे की अखिल भारतीय अधिवेशन, मग प्रदेश अधिवेशन, मग जिल्हा अधिवेशन, मग तालुका अधिवेशन. ही एकमेव पार्टी अशी आहे की जिथे दर 3 वर्षांनी सगळ्या स्तरावरच्या निवडणुका होतात. बूथ प्रमुखाची निवडणूक होते, बूथ प्रमुखांमधून मग त्या विधानसभेचा प्रमुख त्याची निवडणूक होते, करत करत राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत ही निवडणूक जाते. तशी अधिवेशनही होतात, तशा बैठकाही होतात. आत्ता राज्याचं अधिवेशन पुण्यात झालं. 6,000 संख्येचं अधिवेशन होईल असं वाटलं, 8,000 संख्या आली. याचं कारण नॉर्मली अपेक्षित 100 तर येतील 70 असं जे आम्ही म्हणतो तसं यावेळेला झालं नाही. आणि त्यामुळे अपेक्षित 9,000 आणि आले 8,000 असं झालं. व्यवस्था थोड्या कोलमडून पडल्या, पण खूप उत्साह घेऊन लोक गेले. आणि त्या अधिवेशनामध्येच असं ठरलं की आता सगळ्या विभाग स्तरावर बैठका घेऊन जिल्हा अधिवेशन आणि तालुका अधिवेशनाकडे जा. आज आमची विभागाची पश्चिम महाराष्ट्राचे आम्ही 2 पार्ट आता गेले. कोल्हापूर, सांगली, सातारा, ज्याला आम्ही दक्षिण महाराष्ट्र म्हणतो, ज्याचे प्रमुख घोषित झाले खासदार धनंजय महाडिक. उरलेला पश्चिम महाराष्ट्र जो आहे पुणे ग्रामीण आणि सोलापूर शहर ग्रामीण, याचा पश्चिम महाराष्ट्र ज्याचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ठरले. या दोघांचाही कोऑर्डिनेटर किंवा या दोघांबरोबर काम करणं हे माझ्याकडे आलं. आणि विभागाचे संघटनमंत्री म्हणून मकरंद देशपांडे, त्याच्यामध्ये ही बैठक दक्षिण महाराष्ट्राची आज झाली. आता पश्चिम महाराष्ट्र 2 तारखेला आहे. आणि साधारणतः 2, 3, 4, 5 ह्याच्यामध्ये अधिवेशनांचा धडाका सुरू होईल. जे संघटनात्मक आम्ही 78 जिल्हे केले आहेत, तेवढी 78 अधिवेशनं होतील. किमान 3,000 संख्येचं अधिवेशन व्हावं असा आग्रह आम्ही धरलेला आहे. मग पुढे 15-16 ऑगस्टच्या आसपास मंडल, विधानसभा या स्तरावरची अधिवेशनं होतील की ज्याला वेगवेगळ्या आमच्या ज्या विंग्ज आहेत, म्हणजे युवा, महिला, त्यांची त्या तालुक्याची अधिवेशनं व्हावी 400-500 संख्येची. हे रुटीन जरी असलं तरी हे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जरा जास्त आग्रह आम्ही धरला आहे. तर विधानसभा आता दिसायला लागलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने पराभव नाही म्हणता येणार, पण थोडं यश कमी मिळालं. याच्यातून मनोबल न ढासळता कसं आपण चांगला परफॉर्मन्स केला आहे. सीटांच्या भाषेमध्ये 17-31 आहे, पण 10 जागा तर अशा आहे की ज्या 3,000, 13,000, 23,000ने गेल्या, त्या मिळाल्या असत्या तर 27-21 झालं असतं, चित्रच बदलून गेलं असतं. किंवा मतांच्या भाषेमध्ये पश्चिम महाराष्ट्र, जो पवारसाहेबांचा बालेकिल्ला मानला जायचा, काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे 6 आहेत, आमचे 4 आहेत. आम्हाला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. आम्हाला मुंबईमध्ये महाविकासपेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत. मुंबईमध्ये त्यांना 3 जागा मिळाल्या असतील आणि आम्हाला 2 मिळाल्या असतील. काँग्रेसवरून त्यांना 4 मिळाल्या असतील. तरीही कोकण त्यांचं साफ झालेलं आहे. ठाणे आम्ही जिंकलं, पालघर आम्ही जिंकलं, कल्याण आम्ही जिंकलं, रायगड आम्ही जिंकलं, रत्नागिरी आम्ही जिंकलं. आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये थोडं कमी यश मिळालं, हा भाग सोडला तर ज्यांचं प्रत्येक विभागामध्ये निवडून आले अशी एकमेव महायुती आहे की ज्या महायुतीमध्ये प्रत्येक विभागामध्ये काही ना काही प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं. त्यामुळे हा एक, बाकी पण बरेच मुद्दे आहेत, तो का आत्ता माझा विषय नाही. परंतु ज्या दिवशी निकाल लागले लोकसभेत त्या दिवशी 3 विधानसभा आम्ही जिंकलो. त्यातली ओरिसा आम्ही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जिंकलो. अरुणाचलमध्ये आम्ही 99% जागा मिळवल्या. आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डीला हरवून चंद्रबाबू विजयी झाले. असे खूप आहेत. ज्या राज्यामध्ये काँग्रेसचा बोलबाला आहे त्या राज्यामध्ये मध्य प्रदेश आम्ही 29 जागा जिंकलो. 1 जागा कमी, परंतु गुजरातमध्ये सगळ्या जागा जिंकलो. अशी खूप मोठी यादी आहे. आणि त्यामुळे यशाने हुरळून त्यांनी जाऊ नये आणि अपयशाने आमच्या कार्यकर्त्यांनी खचू नये अशा प्रकारचा संदेश माननीय देवेंद्रजी आणि माननीय अमितभाईंनी अधिवेशनात दिला. हा संदेश आता पुढे आम्ही कॅरी करणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती आता तयारी करते, पण भाजप म्हणून महाराष्ट्रामध्ये एकूण जागा कितीवर तुम्ही करणार? नाही, ते सांगण्याचा आणि ठरवण्याचा दोन्हीचा अधिकार मला नाही. ठरवण्याचा तर बिलकुल नाही, आणि ठरला तर सांगण्याचाही अधिकार माझा नाही. आणि त्यामुळे मी अतिशय चांगला शब्द डेव्हलप केला, त्रिमूर्ती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि आमचे राज्याचे अध्यक्ष, त्या दोघांचे पण राज्याचे प्रमुख जे असतील असे मिळून याच्यामध्ये आता 288चं वाटप ठरेल. त्या ठरल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्यांचे उमेदवार आम्ही ठरवायला सुरुवात करू.
ही प्रोसेस ही सगळी म्हणून लवकरात लवकर येत्या 8-15 दिवसामध्ये होईल. दादा, मात्र शिंदे गटानं तिकडं 111 मतदारसंघामध्ये 93 निरीक्षकांची नियुक्ती देखील केलेली आहे. तशा पद्धतीची त्यांची तयारी देखील सुरू झालेली आहे. मग शिंदे गट 113 किंवा 93 जागा लढणार म्हणून नाही, जसं भारतीय जनता पार्टीने तर 288 मध्ये निरीक्षक नेमले आहेत. पण कशासाठी नेमले आहेत तर महायुतीचे सुद्धा सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले तर सरकार येणार. आणि त्यामुळे तयारी प्रत्येकाने जास्तीच करायची असते आणि ती जास्तीची तयारी न मिळालेल्या जागेवर आपल्या सहयोगी पक्षासाठी ती तयारी वापरायची असते. चला संपलं. कालमध्ये ABP माझा झाल्यामुळे तुम्हाला विचारण्यासारखे प्रश्न फार नसते. अनिल देशमुख आणि फडणवीसांमध्ये आपण बघतोय आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता अनिल देशमुखांनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन समित कदम हा व्यक्ती माझ्याकडे फडणवीसांचा निरोप घेऊन आणला होता, त्याचे संवाद देखील माझ्याकडे आहेत. ईडीची कारवाई टाळण्यासाठी अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे. असं आहे, लोकशाही जी आपल्या देशाने स्वीकारली त्याची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की कोणी कोणावर काही आरोप करू शकतो. तुम्ही माझ्यावर करू शकता, मी तुमच्यावर करू शकतो. आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हे बघण्याची काही एजन्सी असते. आणि तो मुद्दा आलाच आहे ना की अनिल देशमुखांना 2 वर्षानंतर कुठली एनर्जी मिळाली, एनर्जी ड्रिंक्स, की ज्यामुळे त्यांनी लगेच आज हा विषय काढावा. त्यामुळे तिथेच त्यांच्यावर संशय निर्माण होतो की तुमच्याकडे एवढा माल मसाला होता आधी काढायला पाहिजे होता ना. बरोबर आहे. एक तर त्यांचं सरकार होतं, ते जेलमध्ये होते, सरकार त्यांचं होतं. त्यांचं सरकार असल्यामुळे आतून सारखे निरोप पाठवायला पाहिजे होते की असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, करा 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 करा, ॲक्शन घ्या, ॲक्शन घ्या. म्हणजे ते जेलमध्ये होते. त्यानंतरही 60 महिने सरकार त्यांचं चाललं. मग त्यांचं सरकार नाही, आमचं सरकार आलं, यालाही 2 वर्ष झालं. कोण विश्वास ठेवणार? इतकी काय महाराष्ट्राची जनता खोडी नाही. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांच्या संदर्भात महायुतीमध्ये संभ्रम निर्माण असल्याच्या काही बातम्या. संभ्रम मागच्या 6 महिन्यामध्ये अजित पवार 10 वेळा अमित शहाना वेगवेगळ्या पद्धतीने भेटल्याचं संभ्रम काही नाही. संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. जसं मी म्हटलं ना, माझा कोणावर आरोप नाही आहे, परंतु जसं हे चित्र मांडलं गेलं की यांना 272 मिळवता आला नाही, तसं हे चित्र उभं केलं गेलं नाही की त्याच दिवशी यांची 3 राज्य हे आउटराईट जिंकली. आणि त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचं काम हे विरोधी पक्षांचं असतं. ते संभ्रम निर्माण करतायत की महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन अजितदादांबद्दल काही कन्फ्युजन आहे, काही अविश्वास आहे. शून्य, असं काही नाही. आणि आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. एखाद्या विधानसभेमध्ये 2 नेते एकमेकाबद्दल काही बोलले तर ते काही राज्याच्या नेत्यांचं मत होऊ शकत नाही. अमित शहाना 10 वेळा भेटले. अमितभाई तर आमचे असे नेते आहेत की तुम्हीसुद्धा आपण मागितलं तर लगेच देतात. तर त्यावेळेला असे काही विषय त्यांचे असतील, म्हणजे नॉट नेसेसरी त्यांची कामं म्हणत आहे मी. हे महायुती जागा, 12 राज्यपाल जागा, विधान परिषद सभापती, महामंडळ, खूप विषय असतील, माहीत नाही. पण त्यांनी वारंवार भेटण्याने उलट ते त्यांच्या मनातले सगळे जे प्रश्न आहेत ते क्लिअर करून घेत असतील. हे बाहेर लोक काय बोलत आहेत, अमितभाई त्यांना असं म्हणत असतील की कुछ भी बोलले तो मैंने बोला क्या, हम तीनों साथ में लढेंगे. राज्य सरकार लक्षवेधी घोषणा करत आहे. उदाहरणार्थ लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना आणि अनेक योजना. पण या योजना जाहीर करत असताना तिजोरीत मात्र खडखडाट आहे असा आरोप वित्त विभागानं देखील या संदर्भात काही खडखडाट नाही. महाराष्ट्राचं GSTचं उत्पन्न इतकं वाढलं आहे. महाराष्ट्राचं ज्याला आपण दस्ताचं स्टॅम्पचं उत्पन्न इतकं वाढलेलं आहे. मी महसूल मंत्री होतो त्यावेळेला 21,000 कोटीचं मी 29,000 कोटी केलं. मी म्हणजे माझ्या खात्याने केलं. ते आता 41,000 कोटीवर गेलं. त्याच्यानंतर ज्याला आपण एक्साईज म्हणतो त्याचं उत्पन्न खूप वाढलं. आणि त्यामुळे सरकार आणि केंद्राने राज्याला कलेक्ट केलेल्या टॅक्सेसची जी रिइम्बर्समेंट असते ती मोठी गेली. ती 43% गेली. 57% केंद्र आपल्या योजनांसाठी ठेवायला लागलं. ती 32% होती, ती 43% झाली. 11%ने वाढली. महाराष्ट्रात टॅक्स खूप जातो. 11% अमाऊंट मोठी होते. त्यामुळे काही महाराष्ट्रामध्ये आर्थिक प्रश्न नाहीत. आम्ही सगळ्या योजना ह्या व्यवहारात आणणार. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील वारंवार देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत, त्यांच्यावर आरोप करतायत. मात्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांचं नकली भांडण आहे असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय. पुन्हा एकदा त्या आपल्या लोकशाहीची ब्युटी इतकी आहे की कोणी काही म्हणू शकतो. तुम्ही माझ्यावर म्हणू शकता,
म्हणता मी काय म्हणतो का तुम्हाला, तसं प्रकाश आंबेडकरांचं ते विश्लेषण आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की त्यांनी मुद्द्याला धरून बोललं पाहिजे. वारंवार अशा प्रकारे देवेंद्रजींवर बोलण्यातून देवेंद्रजी इतके सहनशील आहेत की ते बिलकुल रिॲक्ट होणार नाहीत. पण तुमच्याबद्दलच असं एक निगेटिव्ह मत तयार होत आहे किंवा तुम्ही थोडं बोलण्याची भाषा, मुद्द्याला धरून बोलणं, या हे सांभाळलं पाहिजे. ही माझी जरांगे पाटलांना विनंती आहे. जरांगे पाटील म्हणाले की तू कोण सांगणार, तर नाही बाबा, आता मला आपलं तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी विनंती केली. मराठा आरक्षणाच्या या सगळ्या मुवमेंटमध्ये तुम्ही पहिल्यापासून आहात. जरांगे पाटील एका बाजूला सगळे सोयरेंचा मुद्दा आता घेऊन पुढे आलेला आहे. काल प्रकाश आंबेडकर म्हणतात सगळे सोयरे कुठल्याही परिस्थितीमध्ये होणे शक्य नाही. तर मराठा समाजाची अशा पद्धतीने दिशाभूल सुरू आहे का जरांगे? कसं आहे की खूप मोठा विषय आहे, पत्रकार परिषदेत मांडता येणार नाही. पण माझं म्हणणं असं आहे की 2017 साली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन नाही नावाचा जो कायदा आम्ही दोघांनी मिळून आणला का, तर व्हेरिफिकेशनमध्ये वेळ जायचा. आणि मग धनंजय माडकांना जर व्हेरिफिकेशन मिळालं तर मुलाचं कशाला पाहिजे, मुलीचं कशाला पाहिजे, असा कायदा केला. तो कायदा आणि सगळे सोयऱ्याची अधिसूचना याच्यात काहीही फरक नाही, काही फरक नाही. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेत काय म्हटलेलं आहे की कुणबी दाखला आजोबाला मिळाला तर मुलाला मिळावा, मुलाला मिळाला तर त्याच्या मुलीला मिळावा. मारणं फरक आहे तो फक्त एवढा. आणि ते कुणबी समाजाला, ओबीसीला मान्यही आहे, कारण हे वर्षानुवर्ष आहे ना. ज्याचा दाखला आहे त्याला मिळणार, त्याच्या मुलाला मिळणार, मुलीला मिळणार. एक दाखला मिळाला की 300 जणांना मिळतो, इतकं गोतावळा असतो. पण तो पितृसत्ताक असतो. आता नव्याने जे म्हणणं मनोज जरांगे पाटलांचं आहे की तो मातृसत्ताक असावा. त्याला आपल्या देशातला कायदा, आपल्या देशातली घटना, आपल्या देशातले वेगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे त्याला परवानगीच देत नाही. ते कदापि टिकणार नाही. सरसकट तर बिलकुलच टिकणार नाही. असं सरसकट देताच येत नाही. आपल्या देशामध्ये एक रिझर्वेशन असतं कॉन्स्टिट्युशनल, शेड्यूल काय शेड्यूल आहे, फिनिश. एक असतं लेजिस्लेटिव्ह, म्हणजे कायद्याने झालेलं. कायद्याने झालेल्या प्रत्येक आरक्षणाला सर्वे करावाच लागतो, सरसकट देता येत नाही, करावाच लागतो. आणि ते काम मागास आयोगाचं असतं. मागास आयोगाने ते केल्यानंतर हा निष्कर्ष काढला नाही की मराठी आणि कुणबी एकत्र आहेत. त्याने हा निकष काढला की मराठ्यांमध्ये 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा वर्ग मोठा आहे, त्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्थिती निर्माण होते, 50%च्या वर क्रॉस करायला द्या. हे लॉजिक महाराष्ट्राच्या हायकोर्टाने मान्य केलं. मला सांगा की हायकोर्टाने कसं काय मान्य केलं? तर हे लॉजिक परफेक्ट लॉजिक आहे की कास्ट बेस्ड रिझर्वेशन्स घटना ॲक्सेप्ट करत नाही, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब नंतर क्लास बेस्ड ॲक्सेप्ट करतं. इट इज अ क्लास, 8 लाखापेक्षा खालचे. हे सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडता आलं नाही. दिस माय चॅलेंज. हे सुप्रीम कोर्टाने नीट मांडता आलं नाही. सुप्रीम कोर्टाचे जज काय म्हणाले, तुमच्याकडे इतके आमदार आहेत, अरे मग त्यांना मिळणार नाही आहे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या डबेवाल्यांच्या पोरांना, हमालांच्या पोरांना, घरकाम करणाऱ्या ताईंच्या मुलांना, अल्पभूधारक मिळणार आहे. हे मांडता आलं नाही आहे. जे हायकोर्टात आम्ही मांडलं की हे कास्ट बेस नाही आहे, हे क्लास बेस आहे. आणि मग त्याचा विचार करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सगळा अभ्यास करून 10% दिले. हे 10% टिकणार, कारण हे कास्ट बेस नाही आहे, हे क्लास बेस आहे. हे मराठ्यांना आहे, पण मराठ्यांमधल्या 8 लाखापेक्षा कमी जणांचं आहे. आयएसच्या पोराला नाही आहे, खासदारांच्या धनंजय माडकांच्या मुलाला नाही आहे. ही इज अ मराठा. यांना रिझर्वेशन मिळणार, पण त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असणार. हा मुद्दा ज्या केसेस चालतील त्याच्यामध्ये आम्ही इतका प्रभावीपणे मांडू. पण साधं गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मराठीमधला इंग्लिश महाविकास आघाडीने करून दिला नाही सुप्रीम कोर्टाने. तर सुप्रीम कोर्टाने काय मराठी आयोगाचा अहवाल वाचायचा का? ट्रान्सलेशन झालं नाही. चला, शेवटचा जरांगे पाटलांनी आरोप केलेला आहे की मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा सरकारला गर्व आला, असा एक आरोप केलेला आहे. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा सरकारला गर्व झाला आहे, असा एक आरोप आहे, तो केलेला आहे. आमचे सगळे नेते हे इतके नम्र आहेत, काही गर्व कोणाला झाला नाही. आणि गर्व झाला नाही म्हणूनच मराठा समाजाच्या विकासासाठी एवढ्या योजना केलेल्या आहेत. त्याचा काल परवाकडनं गर्व झाला असता तर मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामध्ये एक टेक्निकल मुद्दा आला की व्हेरिफिकेशन ॲडमिशनच्या वेळेला द्यायचा नियम आहे केंद्राचा. पण एकनाथ शिंदेने बदलला की व्हेरिफिकेशन 6 महिने देऊन चालेल. हा काही गर्वाचं उदाहरण आहे का? हे नम्रतेचं उदाहरण आहे, संवेदनशील. दादा आज बैठक
आज बैठक भाजपची झालेली आहे. खरं तर आगामी निवडणुका ज्या आहेत त्या माहिती म्हणून सगळेजण आपण सामोरे जाणार आहे. मात्र भाजप म्हणून आपल्या किती जागा लढवण्यासाठी आता तयारी सुरू झाली. प्रत्यक्षात काय 288 जागा लढवण्याची तयारी, पण महायुतीमध्ये लढण्याचा ठाम निर्णय. त्यामुळे महायुतीमध्ये बीजेपीला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या लढू. तयारी 288. उरलेल्या जागांमध्ये सहयोगी पक्षांना मदत करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.